कोरोनाच्या काळात आम्ही घराबाहेरच निघलो नाही, कुठं गेलोच नाही, लेकरांना पण बाहेर नाही काढलं। लोकांना त्याचं काय एवढं नियम वगैरे काय माहिती नव्हतं, त्यापासून बचाव कसं करायचं काय माहिती नव्हतं। 10 वेळा सॅनिटायझर यूज, बाहेर जाताना भाजीपाला आणायला किंवा काय आणायला ह्याच्या बगैर आम्ही मास्क बगैर जात नाही। नमस्कार, मी भाग्यश्री जाधव, पुढारी ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये पुणे शहरातलं भवानीपेठ हे हॉटस्पॉट ठरलं होतं, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सगळ्यात कमी रुग्णसंख्या असलेला भाग म्हणून भवानीपेठेची ओळख आहे। खरं तर दाटीवाटीची वस्ती आणि सोशल डिस्टन्सिंगसाठी येणाऱ्या अडचणी यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये भवानीपेठेमध्ये कोरोनाने थैमान घातलं होतं, पण प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आणि भवानीपेठेतील नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भवानीपेठेमध्ये सगळ्यात कमी रुग्णसंख्या आहे। नक्की हे कसं साध्य झालं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये हॉटस्पॉट होता। शहरातले सर्वाधिक रुग्ण याच भागात सापडत होते। या कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या भागात रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 600 पर्यंत गेली होती। दुसऱ्या लाटेमध्ये ही संख्या कमी झाली, म्हणजे रोज 80 ते 90 रुग्णांची नोंद भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या भागात होत होती। पण गेल्या 2 आठवड्यामध्ये ही संख्या 8 ते 10 पर्यंत कमी झाली। अखेरीस आज दिलासा देणारी बातमी आहे, आणि ती म्हणजे आज सोमवारी भवानीपेठ कार्यालयामध्ये एकही रुग्ण आढळला नाही। एकेकाळी पुण्यात सर्वाधिक हॉटस्पॉट असणारं भवानीपेठ कार्यालय आता कोरोना मुक्त झालंय। कासेवाडी पेठांचा दाट वस्तीचा भाग या भवानीपेठ कार्यालयात येतो। इथल्या लोकसंख्येची घनता शहरात सर्वाधिक आहे, म्हणूनच इथं कोरोनाचा वेगानं प्रादुर्भाव होत होता। गेल्या काही काळामध्ये महापालिकेच्या प्रशासनानं टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या TTT च्या जोरावर रुग्ण कमी करण्यात यश मिळवलंय, आणि त्या यशाचं आज शिखर गाठलं गेलंय। भवानीपेठ कार्यालय आता कोरोना मुक्त झालंय। कोरोनाच्या काळात आम्ही घराबाहेरच निघलो नाही, कुठं गेलोच नाही, लेकरांना पण बाहेर नाही काढलं। स्वच्छता ठेवली, लेकरांना पण स्वच्छता ठेवली, मोठ्यांना पण स्वच्छता ठेवली। दिवसात बाहेरनं आल्यानंतर हातपाय धुवायचे, मग घरात यायचं। जेवढं आमच्याच्याने झालं तेवढं आम्ही केलं आणि करतोय। अजून एकच रूम आहे, मॅनेजमेंट करावीच लागते। लोकांना त्याचं काय एवढं नियम वगैरे काय माहिती नव्हतं, त्यापासून बचाव कसं करायचं काय माहिती नव्हतं। बहुतांश भागामध्ये नागरिकांना समजावं लागत होतं की घरामध्ये बसा। लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील नागरिक भरपूर प्रमाणामध्ये गर्दी करत होते, दुकानं चालू होती, त्यांना देखील समज देत होते पोलीस, त्यांच्यावर पण दंडात्मक कारवाई होत होती, त्यामुळे थोडाफार प्रॉब्लेम तर झालाच। भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 3 प्रभाग येतात, प्रभाग क्रमांक 17, 18 आणि 19। माझ्यासोबत 18 प्रभागाचे नगरसेवक आहेत अजय खेडेकर सर, आणि प्रभाग 19च्या नगरसेविका आहेत अर्चना पाटील। आपण या दोघांकडून जाणून घेणार आहोत की भवानीपेठेमध्ये या कोरोनाची दुसरी लाट आहे, या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कशा पद्धतीने जनजागृती केली आणि भवानीपेठेचा जो आकडा आहे तो कसा कमी आला। कसं काय सांगाल ताई, जी पहिल्या लाटेमध्ये कोरोना हॉटस्पॉट ठरली होती भवानीपेठ, आणि दुसऱ्या लाटेमध्ये अगदी कमी रुग्ण, कशा पद्धतीने जनजागृती केली? पहिल्यांदी जी पहिली लाट होती त्याच्यामध्ये म्हणजे भवानीपेठ हा सगळ्यात हॉटस्पॉट होता। सगळ्यात जास्त संख्या आमच्या या भागांमध्ये होती, कारण एकतर स्लम भाग आहेत, वस्ती दाट आहे, घराला घरं लागून आहेत, कॉमन टॉयलेट आहे, या सगळ्या मेन आमच्या भागाच्या समस्या आहेत। त्यावेळी आम्ही अगदी सॅनिटायझर वाटप असेल, मास्क असतील, किंवा मग मधल्या काळामध्ये हे सगळं हातावरचं पोट असणारी लोकं असल्यामुळे सगळे कामधंदे बंद होते, त्या काळामध्ये सगळ्यांना धान्य पुरवणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अगदी कटाक्षाने पाळल्या। त्याच्यानंतर कॉमन टॉयलेट ही खूप मोठी समस्या पहिल्या वेळेस जाणवलेली आम्हाला, की प्रत्येकजण टॉयलेट यूज करायला जवळपास 250 घरांना इथं या भागामध्ये एकच टॉयलेट आहे। त्याच्यामुळे पहिल्यांदा आम्ही आमच्या झोन 1च्या DCP आहेत सपना गोरे, त्यांनी
व्यवस्थित ग्रुप आम्ही फॉर्म केलेला. आमचे सगळे नगरसेवक जे आम्ही 12 नगरसेवक आहोत आणि DCP मॅडम आमचा पूर्ण कंट्रोल, दिवसाचा अपडेट असायचा की किती काय झालं, आजचं टॉयलेटची सफाई कशी, वस्त्यांची सफाई कशी. दिवसातून 3 ते 4 वेळा टॉयलेटची सफाई त्यावेळी केली जात होती. त्याच्यामुळे या माध्यमातून लोकांमध्ये ऑटोमॅटिकली एक जनजागृती होत गेली आणि हळूहळू एकदम सडनली तर काउंट कमी झालाच नाही, पण हळूहळू काउंट कमी होत. प्रभाग 18चे नगरसेवक आहेत आपल्यासोबत, अजय खेडेकर. काय सांगाल, तुमच्या प्रभागामध्ये किती टक्के झोपडपट्टीचा भाग येतो आणि कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्याकडे 60% झोपडपट्टीचा प्रभाग येतो. 633 झोपडपट्टी आहे. त्याच्यानंतर महात्मा फुले पेठ अशा वस्ती पातळीच्या भागात आणि झोपडपट्टी परिसरामध्ये ज्यावेळेस आम्ही काम करत होतो त्यावेळेस आम्हाला लिटरली असं जाणवलं की लोकांना त्याचं गांभीर्य नव्हतं. पण ज्यावेळेस संख्या जास्त व्हायला लागल्या आणि एका भागामध्ये एका ठिकाणी असे 20-25 जणं पॉझिटिव्ह निघायला लागले. त्याच्यामध्ये आमचे सफाई कर्मचारीसुद्धा त्या भागामध्ये माझ्या झोपडपट्टी प्रभागामध्ये जास्त प्रमाणात राहिले आहेत. तर ते बिचारे जीवावर उठून स्वतः काम करायचे आणि ते घरी आल्यानंतर ते बाहेर फिरल्यामुळे त्यांच्या घरातल्या लोकांना कोरोनाची लागण व्हायची. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कंट्रोल कसा करायचा, तर मग आम्ही काय केलं, माझ्या प्रभागामध्ये सार्वजनिक टॉयलेट्स आहेत, शौचालय आहेत, तर तिथे आम्ही सॅनिटायझरच्या टाक्या बसवल्या. तिथे प्रत्येक आमचे जे व्हॉलंटियर्स होते समाजाचे आणि किंवा आपले महानगरपालिकेचे सेवक, त्यांच्या वतीने त्या प्रत्येक येणाऱ्या माणसाला जिथे 10 टॉयलेट्स आहेत तिथे त्यांनी जाताना पहिल्यांदा आतमध्ये जाताना साबण लावून हात धुवायचे. त्या पायानेच पंपिंग करायचं, पायाने ते लिक्विड हातात घेऊन हात धुतल्यानंतर तो टॉयलेटला गेल्यानंतर परत बाहेर येताना हात धुवूनच घरामध्ये जायचं. सर्वप्रथम या दुसऱ्या लाटेमध्ये फरक असा होता की आपण जास्तीत जास्त रुग्णांना होम आयसोलेटच केलं होतं. मात्र आमच्या टीममार्फत आम्ही सतत त्यांचा पाठपुरावा करून त्यांच्या गृहभेटी घेऊन हे होम आयसोलेट केलेले पेशंट हे घरीच आहेत की नाही यांची खातरजमा करीत असू आणि वारंवार त्यांना फोनवरून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करणे, तसेच त्यांना बाहेर कुठेही न जाण्याबद्दल सूचना देणे, या सर्व गोष्टी जास्त प्रमाणात केल्या गेल्या. नंतर कडक लॉकडाऊन इम्प्लिमेंट झाला. पुणे शहर सिटीमध्ये पोलिसांचंही त्याला चांगलं सहकार्य लाभलं. पुण्यातल्या मेन बाजारपेठा पूर्ण बंद असल्यामुळेही देखील ही रुग्णसंख्या लवकर कमी होण्यास मदत झाली. तसेच आत्तापर्यंत साधारण 30,000 जणांचं भवानी पेठेमध्ये कोरोना वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण पूर्ण झालेलं आहे. सॅनिटायझरचा वापर केला, सतत मास्क लावलं, बाहेर न आले की हातपाय तोंड बिन मुलांना आम्ही सतत धुवत होतो. घराच्या बाहेर न पडता घरामध्ये पण आम्ही एकामेकांचं नाही का हे करून तोंडाला मास्क वगैरे लावून 10 वेळा सॅनिटायझर यूज. बाहेर जाताना भाजीपाला आणायला किंवा काय आणायला ह्याच्या वगैरे आम्ही मास्क वगैरे जात नाही आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये पुणे शहरातल्या दाट वस्तीमध्ये कोरोनाने थैमान घातलं होतं, पण दुसऱ्या लाटेमध्ये ही लाट दाट वस्तीमध्ये मंदावल्याचं पाहायला आढळून आलं आणि आता पुणे शहरातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय कोरोनामुक्त झालंय. पण असं असलं तरी कोरोनाची तिसरी लाट शिरकाव करू नये यासाठी भवानी पेठमधील नागरिकांनी अजूनही कोरोनाचे नियम पाळणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चंदना आटलेसह भाग्यश्री जाधव, पुढारी ऑनलाईन, पुणे.